कृष्ण हरे जय जय कृष्ण पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका या रे हो नकारान हरी या रे हो नकारान या रे हो नकारान विटेवरी ज्याची पाऊले समान देवरी जाजी पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान देवरी जाजी पाऊले समान तोची एक दान शूर दाता एक दान शूर दाता तोची एक दान शूर दाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी पावलील मनाचे संकल्प पाववील सिद्धी मनाचे संकल्प पावलील जरी राहे बुद्धी स्थिर पाय जरी राहे बुद्धियाचे पायी स्थिर जरी राहे बुद्धियाचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूर दाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुख रूप सुख रूप विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान देवरी जाती पाऊले समान तोची एक दान शूर दाता धुप्पा रखुमा हरी जय जय धोपा रखुमा रखुमा हरि 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 धोपा रखुमा रखुमा हरि जय जय धोपा रखुमा रखुमा जय जय धोपा रखुमा रखुमा जय जय धोपा रखुमा रखुमा जय जय धोपा रखुमा जय जय धोपा रखुमा श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री पंढरीनाथ भगवान श्री बजरंग बली हनुमान अवधूत चिंतना श्री पार्वते पते शिव हर हर महा गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार हरि जय जय गोपाल कुमार चल बळीराम कलंगडे शेषराव कवा सिंगल म्हणायची बरं का
सेवितो हरस वाटितो सेवितो हारस वाटितो अनेका सेवितो हारस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो सेवितो हारस वाटितो अनेका सेवितो हारस वाटितो अनेका अरे होऊन का रान भर
पाऊले समा विठ्ठल विठ्ठल सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे हो नका रानभरी विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दान शूर दाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी स्थिर पायी विटेवरी ज्याची पावले समान तोची एकदान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पावले समान तोचे एकदान शूरदाता विठ्ठल प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संता
ईश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण हे शिवंदू श्री चरण श्री गुरुचे ढल मायबाप हो, आज आपल्या कीर्तनाची पवित्र यात्रा जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाच्या सोबतीनं आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आमच्या अंतःकरणातील श्रद्धेला सगुण साकार रूप ज्या परमात्म्यानं प्रदान केलं तो पांडुरंग परमात्मा आमची भक्ती आमचा भाव आमची श्रद्धा आमची निष्ठा पांडुरंग परमात्मा ह्या भगवंताचं चिंतन संतांच्या अभंगाच्या सोबतीनंच सिद्ध होत असतं. संतांचा अभंग एक आम्हा भाविकांच्यासाठी जर जीवांच्यासाठी प्राप्त झालेलं अमृत आहे. हे अध्यात्म अमृत आहे. अभंग म्हणजे अध्यात्म अमृत. आणि ते अमृत जेव्हा आम्ही तशाच भाविकतेने प्राशन करतो, कारण संत हे समस्त जीवांच्या मात्रस्थानी आहेत. संतांचं स्थान कोणतं तर मात्रस्थान. आणि मात्रस्थानावर विराजमान झालेले संत आई सगळ्यात जास्त आवडीनं काय देते तर आपलं दूध देते. बालकांच्या करता परमात्म्यानं निर्माण केलेलं अमृत म्हणजे आईचं दूध. अर्थात हे दूध पिण्याकरता अगदी लहान असावं लागतं. आईचाच मुलगा मोठा झाल्यानंतर दूध पिऊ शकत नाही. आईही पाजवत नाही तोही पित नाही. तशा प्रकारे आम्हाला जर संत वचामृत हे दुग्धामृत अभंगातून प्राप्त होणारं हे जर प्राशन करायचं असेल तर तशाच प्रकारे आमची भाविकता एकदम लहान व्हायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही बालकासारखं निरागस निरामय लहान होऊ शकत नाही, लेकरू होऊ शकत नाही, तोपर्यंत आम्हाला अभंगातला अमृत पिता येत नाही. प्राप्त होईल परंतु पिण्याकरता जी कला आहे, कारण ही कला फक्त बालकाला असते. तशा प्रकारे कीर्तन म्हणजे बालक होऊन लेकरू होऊन आमच्या संतांच्या स्तनाला लागायचं. कुरवाळोनी लावी स्तना पाजी पाना प्रेमाचा. अगदी कुरवाळून म्हणजे कुरवाळण्यात ही फार मोठं स्पर्शाचं स्पंदनाचं आशीर्वादाचं एक फार मोठं भांडार आहे. आई जेव्हा मुलाला स्पर्श करते तेव्हा त्या स्पर्शात स्वर्गाचं सुख सुद्धा फिक्कं वाटावं एवढं अलौकिक सुख आहे. आणि आई जेव्हा दूध पाजवते तेव्हा अमृत वायाची अमृताचा आभास
फक्त अमृत त्याला म्हणायचे, परंतु संत जेव्हा अमृत पाजवतात तेव्हा त्या अमृताच्या पुढं ह्या ब्रह्मांडातले सगळे रस फिक्के. म्हणून त्या भाविकतेनं अभंगातून प्रसवणारं, अभंगातून पाझरणारं जे अमृत आहे त्या दिव्यामृताचं सेवन करणं म्हणजे कीर्तन आहे. कीर्तनाची ही भूमिका, ही पार्श्वभूमी ज्यांना कळाली आणि कळून ही ज्यांना वळाली तेच फक्त इथं अधिकारी आहेत. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी ये परी लोकवाक्चातुरे होईल सुखी. खरं तर काय की अशा प्रकारचा अधिकार अध्यात्मशास्त्रात, अशा प्रकारचा अंतरंग भाव भक्ती ह्याची पूर्ण वृद्धी तोच अधिकारी आहे. इतरांना शब्दांच्या सौंदर्यानं समाधान लावेल ही बाब वेगळी आहे. तुकोबारा प्रस्तुतच्या अभंगात तशाच प्रकारे एक महान मातेच्या भूमिकेत आहे. महान माता की जिथं जात नाही, जिथं भेद नाही, जिथं लिंग, जात, धर्म, देश, काळ, वय अशा कुठल्याही भेदाच्या पलीकड तुकोबाराय मातृत्वाच्या सिंहासनावर विराजमान आहे. एक अलौकिक सिंहासन. आणि मला असं म्हणायचंय की ह्या आसनापेक्षा दुसरं कुठलंही आसन उच्च नाही. आईच्या स्थानापेक्षा दुसरं कुठलंही स्थान उच्च नाही. आणि एक कवी म्हणतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तशा प्रकारे मी म्हणतो की स्वामी तिन्ही जगाचा संता विना भिकारी. त्रिभुवनाचं साम्राज्य जरी प्राप्त झालं असलं आणि त्याला जर संतांची कृपा प्राप्त झाली नाही तर तो भिकारी आहे. आणि फक्त संत कृपा प्राप्त झाली असली आणि काहीच नसलं तरी तो आणि तोच खरा भाग्यवंत आहे. म्हणून भाग्यवंत होऊन आम्हाला तुकोबारायांचं अमृत सेवन करायचंय. तुकोबारायांची भूमिका आईची भूमिका आहे. त्यात आईची भूमिका अशी आहे की तुकोबाराय म्हणतात, सेवी तो हा रस. पहिल्यांदा चाखलं, त्याचा स्वाद एक भाग, त्याची तृप्ती दुसरा भाग आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी पुष्टी हा तिसरा भाग. आम्ही जेव्हा भोजन करतो तेव्हा त्याच्या 3 स्टेज आहेत. पहिली पायरी स्वाद, चव. जर चव जर तशीच खुमासदार बहारदार असेल तर आम्ही पहिल्यांदा तिकडं आकर्षित होतो. दुसरी पायरी की क्षुधा तृप्ती. भूक लागल्यानंतर प्रत्येक जीवाची पराकोटीच्या भुकेच्या काळात जी मानसिकता असते तशी एक भूक लागल्यानंतर जेव्हा भोजन ग्रहण करतो तेव्हा क्षुधा तृप्ती हा दुसरा फायदा आहे. आणि तिसरा फायदा की आम्ही जे भोजन ग्रहण केलेलं आहे त्या भोजनाचे व्यवस्थित पचन झाल्यानंतर त्या भोजनाचा जो सार आहे तो सार ऊर्जेच्या रूपानं, शक्तीच्या रूपानं तो सार जेव्हा शरीरात संचार करतो तेव्हा हा तिसरा आणि महत्वाचा शेवटचा फायदा आहे. संत म्हणतात
माझ्या वाणीच्या चातुर्यानं, तो वाणीच्या चातुर्यानं, ज्ञानोबा माऊली म्हणतात माझ्या वाणीच्या चातुर्यानं वरकड लोक सुखी होतील, कारण आस्वादच वाणीचा तसा आहे. परत ज्यांना खरी खरी भूक लागलेली आहे, अध्यात्माची, परमार्थाची, भक्तीची भूक लागलेली आहे, त्या भक्तीच्या भुकेची तृप्ती संतांच्या वचनानं होते. आणि तृप्ती झाल्यानंतर खरी जर संतांची वचनं पचली, फार अवघड बाबा आहे. वचनं पचवणं म्हणजे संतांना पचवणं, वचनं पचवणं म्हणजे परमार्थाला पचवणं. सगळ्यात पचवण्याकरता अगदी कठीण असलेली बाब म्हणजे संत वचन आहे. पचवणं म्हणजे आमचा परमार्थ, आम्ही करत असलेली भक्ती, आम्ही करत असलेली साधना, आम्ही करत असलेलं भजन, आम्ही करत असलेलं कीर्तन, हे अंतरंगातून पुष्ट होणं. आतून पुष्ट होणं म्हणजे अभंग पचला. आणि लक्षात घ्या, ह्याची दुसरी बाब आहे की न पचलेलं अन्न, अपचन झालेलं अन्न स्वतःच्या शरीराला त्रास करतं. तशाच प्रकारे आसपास जी बसलेली आहेत ना माणसं, अपान वायूच्या द्वारे इतरांना त्रास करतं. न पचलेलं असलं तर स्वतःच्या शरीराला त्रास करतं, म्हणजे रोग निर्माण करतं, गॅस निर्माण करतं.